Hello everyone, welcome back to my channel. पुण्यात एकदाची थंडी सुरू झाली म्हणायची. पहाटे पहाटे असं धुकं पडलेलं बघितल्यावर मूड एकदम फ्रेश होतो, नाही का? मागच्या संडेचा मेनू बघितल्यापासून माझ्या नवऱ्याला माझ्यासाठी काहीतरी डिश बनवायची इच्छा होती. सो आज माझ्या नवऱ्याचा शेफ मोड ऑन झालेला. पण यावेळेस बेत होता काळ्या चिकनचा. सगळेच बिचारे मी नॉनव्हेज खावं म्हणून किती कष्ट घेतात यार. पण खरंच त्याने खूप टेस्टी चिकन बनवलेलं, तेही विदाउट एनी हेल्प. माझ्या पिल्लाचा पण थोडासा खारीचा वाटा होता बर का. एवढ्या बाबतीत मला जॅकपॉट लागलाय असं म्हणायला हरकत नाही. पहिला घास खाल्ल्यावर स्वतःचीच पाठ थोपटायची परंपरा माझ्याकडून पास झालीये. आणि का नाही, We should celebrate little achievements too. दुपारी एवढं पोटभर जेवल्यानंतर एवढ्या थंडीत कोमात जाणे इज क्वाईट ऑब्वियस. मग आम्ही जराशी वामकुक्षी घेतली, कारण शास्त्र असतं ते. स्वतःचे 1760 कपडे कपाटात पुजून ठेवून मी दिवसभर त्याचाच टी शर्ट घालून फिरत असते. इट्स डिफरंट टाइप ऑफ कम्फर्ट बनी, तुम नाही समजोगे. संध्याकाळी म्हणलं जरा स्किन केअर करावी, तर तो म्हणला चल कुठेतरी फिरायला जाऊया. मग काय, स्किन केअर ठेवली बाजूला, कारण तोंड वर करून बाहेर हिंडायला जाणे इज परमनंट प्रायोरिटी दॅन एनिथिंग एल्स. पटकन रेडी होऊन हे फालतू ट्रान्झिशन केलं. जर मला परफेक्ट जमत नाही तर हे फालतूच राहणार बर का. असो, मग आम्ही निघालो विंग पुणेरी फ्री एक्झिबिशनला, जे ऍग्रिकल्चरल कॉलेजच्या ग्राउंडवर भरलेलं. तिथे पोचलो, तिकीट्स घेऊन एंट्री केली आणि स्टार्टला सगळीकडे खूप प्रकारचे स्टॉल्स लागले होते. बॉटनिकल प्लांट्स, हिलिंग क्रिस्टल्स, निटेड टॉयज, होम डेकॉर, रग्स, ते हँडमेड आर्ट्स, ड्रेसेस, साडीज, वेस्टर्न आउटफिट्स, मिनिमल ज्वेलरी पर्यंत सगळं. आणि प्राइस रेंज सांगायची झाली तर अगदी 100 रुपयापासून ते 10,000 रुपयांपर्यंत. बेसिकली पिंटरेस्ट लाईफ चाललोय असं वाटत होतं. तिथेही एक बॉल गेम होता, पण हा वाला थोडा हार्ड होता. म्हणलं इथेही लक ट्राय करूया. फुल कॉन्फिडन्स मध्ये तिन्ही चान्सेस हारल्यावर माझं पिल्लू म्हणालं, थांब डॅडा मी ट्राय करतो. पण त्याचा कॉन्फिडन्स बघून म्हणलं आज सगळेच टॉयज जिंकेल, मागच्यांना काही उरायचं नाही. सो त्याला उचलून पुढे निघालो. मग स्टॉल्स संपल्यावर पुढे होता एंटरटेनमेंट झोन. झुंबा, बॉलिवूड, फोक डान्स, एका मागून एक परफॉर्मन्सेस चालूच होते. आणि आजूबाजूला फूड स्टॉल्स. मग काय, ट्राय करू म्हणत म्हणत फ्राईज, पॉपकॉर्न, सँडविच, फ्राईड राईस, कोल्ड कॉफी, एक झालं की एक चालूच होतं आमचं. कुणाला असं लाईव्ह स्टेजवर परफॉर्म करताना बघितलं की खूप नॉस्टॅल्जिक वाटतं मला. जुने दिवस आठवतात आणि एक वेगळाच आनंद वाटतो बघून. तुमच्या आयुष्यात कितीही चढउतार आले आणि तुम्ही जर एक कलाकार असाल तर ती कला कधीच तुम्हाला एकटं सोडत नाही. कधी कधी असं हळूच डोकावून बघत असते आतून. सो तुमच्यात एक जरी कला असेल ना तर तिला जपा. नॉट एव्हरीवन इज ब्लेस्ड विथ दिस गिफ्ट कॉल्ड आर्ट. आजसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन स्टे ट्यून्ड.